व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू-भगिनी, निवडणुका 3 लाख लोकांच्या होतात. आपण इतर 2,000 माणसं एकत्रित बसलो. यातच तुमची एकमेकाशी जर एवढी मैत्रीपूर्ण संबंध असतील तर अवघड आहे. तुम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर बऱ्याच गोष्टी सहन करायच्या असतात. विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर सहनशीलता वाढवा. आणि आपल्याला निवडणूक फार सोपी झाली असा गृहीत धरू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, निवडणूक लढायची असेल अजून 3.5 महिन्याचा काळ आहे. बेरजेनं माणसं वाढवत गेली तर आपल्याला निवडणुकीत हे 100% मिळेल. त्यामुळे पहिलं तुम्हाला सांगतो, कुणाला काय करायचं ते करू दे. तुम्ही स्वतः मालक होऊ नका. पाहिजे बसल्यावरनं ते सांगतात त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्ही प्रत्येक जणांनी जर असा एकमेकाचे अवहेलना करायला लागला, काय कुणाला करायचं करू दे ना. तुम्ही सभाला आला की नाही, ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही इथे बसलाय त्यांच्याकडे बघा आणि शांत बसा ना. कोणाला कमी लेखण्याने आपण मोठे होत नाही, एक काय लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायची ताकद असेल तर आपली निवडणूक सोपी होईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि मी आता शिवस्वराज्य यात्रेत अनेक ठिकाणी आलो. शेवटी इच्छुक कुणाला व्हायचं असेल त्याची इच्छा त्याची आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्षात लोकशाही आहे. तिकीट मागण्याचा हट्ट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यावर आपण कोणी चिडायचं श्रेष्ठी मेरिट प्रमाणे ज्याची काय ताकद आहे, ज्याची लोकप्रियता आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. त्यामुळे तुम्ही कराचं कावळा करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. विधानसभेच्या निवडणुका आता 2-3 महिन्याने सुरू होणार आहेत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवत असताना आपल्या सगळ्यांना गेले 5 वर्ष 2.5 वर्ष आपण सत्तेत होतो. त्यामध्ये आपलं आघाडीचं सरकार होतं. त्यामुळं त्यासाठी आपल्याला थोडा बहुत सत्तेत असल्यासारखा अनुभव यायच्या आतच आपलं सरकार गेलं आणि थोडा बहुत अनुभव आपला जो काही सत्तेत आला त्यातनं आपल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असताना जो कारभार केला, तो कारभार करत असताना आपण महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली. पण काही लोकांनी दोन्ही पक्ष फोडले आणि हे पक्ष फोडत असताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा हिरमोड झाला. खरं म्हणजे आपल्या मतदारसंघावर येतो. काही प्रश्न आपल्या मतदारसंघात आहेत. पीक विमा मिळत नाही, सिंचन सुविधा नाही, मनरेगा सिंचन विहिरी मागील 4 वर्षापासून मंजूर नाही, संजय गांधी निराधारचे हजारो अर्ज प्रलंबित, ज्यांना योजना चालू आहे त्यांचे 4-5 महिन्यापासून पैसे मिळाले नाही. अनेक प्रश्न आहेत. जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. एका गावाला 50 लाख ते 10 कोटी पर्यंत निधी, परंतु मतदारसंघात एकही योजना पूर्ण झालेली नाही. लोकांना पाणी नाही, मात्र योजना पूर्ण झाली असे फक्त दाखवले जाते. घरकुलाच्या योजनेचा फक्त 15,000 रुपयाचा पहिला हप्ता आला, त्यानंतर 3 वर्षापासून हप्ते आलेले नाहीत. जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीला आल्या आहेत. शिक्षकांना खासगी जागांमध्ये वर्ग भरावे लागत आहेत. मतदारसंघाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न गुंतलेले आहेत. आपल्याला आमदार का करायचं आहे? आपल्याला या मतदारसंघात
मतदारसंघात आमदार दोन कारणांसाठी करायचे. एक म्हणजे हे प्रश्न सध्याचे आमदार सोडवू शकलेले नाही आणि सध्याच्या आमदारांचं अपयश असल्यामुळं ही प्रश्नावली आज तयार झाली आहे, हे मुद्दे तयार झाले आणि त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपला आमदार विधानसभेत पाठवायचा आणि लोकसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढं उत्तम काम केलं की मराठवाड्यातला एक सगळ्यात मोठा भारतीय जनता पक्षाचा नेता जो पडू शकत नाही असं वाटत होतं तो पाडण्याचा एक महान काम तुम्ही त्यांना पाडल्यामुळे आत्मविश्वास दुणावला, आत्मविश्वास वाढला. त्यांना पाडत असताना घटना बदलण्याचं स्वप्न ही मंडळी बघत होती. ती घटना वाचवण्यासाठी भोकरदनच्या सामान्य माणसाने मतदान केलं. देशामध्ये अल्पसंख्याक समाजाला संकट वाटत होतं, त्या समाजाने देखील आपल्या मागे ठामपणाने उभा राहून आपण या मतदारसंघामध्ये विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी देखील आपल्या मागे ताकद उभी केली महाविकास आघाडीच्या मध्ये. याचा अर्थ संपूर्ण मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नकार देण्याचं काम हे मराठवाड्यातल्या जनतेने केलंय आणि आपल्या मतदारसंघाने देखील मोठ्या प्रमाणात केलं. आता एक मोठा नेता पाडला, पराभूत केला तुम्ही, त्यासाठी अथक परिश्रम केले, रात्रंदिवस तुम्ही राबला, काही चिंता नाही, प्रचंड मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेतली म्हणून ते शक्य झाले. आता 3 महिन्याचा काळ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.